ही पहा अशी डाळ भिजवायची. हे बघा मी 6 ते 7 तास भिजवलेली आहे. हे पहा थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये वाटायचं. परत एकदा पाणी सोडते, तेही थोडंसं पाणी सोडते कारण की खाली आहे ना तसेच राहिलेली आहे डाळ ती वाटण्यासाठी. हे पहा आता ह्याच्यात मी जिरे टाकत आहे. ठीक आहे, हे बघा जिरे. आमच्या जिऱ्यांमध्ये असं फेटायचं 10-15 मिनटं चांगलं फेटायचं म्हणजे त्याच्याने असे ना जाळीदार वडे बनतात. हा हे पीठ असं घेऊन चेक करायचं पाण्यामध्ये. हे बघा आलं वर म्हणजे व्यवस्थित ते फेटलं गेलेलं आहे. पहा असे वडे सोडायचे आणि गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवर हे भजी तळायचे कारण की हे भजी आतमध्ये तळले गेले पाहिजेत. हे पहा असे तळले पाहिजेत. चिपकलाय म्हणजे तो अजून तळला नाही आहे. हे बघा अशा स्लो फ्लेमवर तळायचे. पहा असा कलर आला पाहिजे. दिसतोय का? हे पहा असे काढायचे. थोड्या वेळेला थंड होऊन द्यायचं आणि नंतर थंड पाण्यात किंवा साध्या पाण्यात टाकायचे. हे पहा असे तळायचे. दही वड्याला थंड दही घ्यायचं. हे पहा असं जाड दही आहे. थोडंसं याच्यात पाणी आणि साखर टाकायची. ही पहा अशी साखर टाकायची आणि ह्याच्याने असं त्याला गरगटायचं. असं असं 5-10 मिनटं फेटायचं दही चांगलं. पहा असं दही पाहिजे. असं बघा किती जाड दही आहे. हे पहा मी माझ्या मिस्टरांना हे बनवलेलं आहे. ह्यात मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, मिरची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतला आहे, चाट मसाला घेतला. हे वडे असे आहेत ना पाण्यात टाकायचे थोड्या वेळेसाठी. हे बघा मी पाण्यात टाकत आहे. जेवढे बसतील तेवढे पाण्यात. पाणी असं वड्याचं सोकून घ्यायचं असं दाबून आणि हे एक एक दह्यात सोडायचे असे.